आलिया संसारा उठावी गगरा शरण जा उदारा पांडुरंगा बेस कमी करा अजून. आलिया संसारा उठावी करा शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे. देता देव विता नेता नेविता तेथे याची सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला किंवा माया गेला. आणि एक पाठभेद असाय का त्यात. निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून वाया गेला असा एक भेद आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे. तुका म्हणे कारेना शिवंदासाठी देवासवे आटी पाळतोसी. देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे. विठ्ठल विठ्ठल महायोगपीठ तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्त्मानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भुजतेजं स्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्ते मूर्ति भजे ज्ञानदेवं. समाधिस्ते मूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्ते मूर्ति भजे ज्ञानदेवं. जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेज बंधू श्री चरण श्री गुरुंद्र नमस्कारोनी आता. ओम नमो जाद्यवेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तोच गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तीदा स्वबधारी जोजी. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरी करणाजिया चाचा कृपा दाने गेला चाचा कृपा दाने गेला बाबा सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेश्वरा करुणा करा दळा तुमचा डोंगर पाहून झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नाही बोलतो वचन ते भावी काय का जनार्दन तुमचा दास त्याचे आस पुरवावी. मस्तक ही पायावर या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरात दर्शनाद्वार हरी भेटी. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची. करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि. भजव्रजेकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं पिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं. लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंदं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. वचनैका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडतो कथे काळी आपण असावे जवळी. घ्यावे घ्यावी माझी बाक जर का मागे नाणक तुका बंधू वंदेवा शब्द काचे राखावा. कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. सेवी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा. आहो स्वामी तुका या देवा यावरीण करावा विहीर. कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा मायबाप दर्शन रे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार तो दाखविला परात्पर. आदत्रय जरणी मुक्ताबाई माते कृपा करीवर असते माझवरी. आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या. आलिया संसारा उठावी करा शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीसाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग. जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कडत झाले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय. भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्रात जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू
श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरताने वडलेला विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पावन क्षेत्र माळेगाव कल्याणी या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांच्या वैकुंठ गमन सोहळ्या निमित्ताचं औचित्य साधून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा वर्ष 61वे 61 वर्षापासून आपण हा सोहळा संपन्न करत आहेत. 61 वर्ष सप्ताह टिकवून ठेवणं सोपी गोष्ट नाही. लग्न करणं सोपं आहे, पण बायकोचा स्वभाव सांभाळता सांभाळता नाकी नव येतं. लग्न करणं विशेष आहे, लग्न शेवटाला नेणं विशेष आहे. नोकरी करणं विशेष नाही, नोकरी शेवटपर्यंत टिकवून ठेवणं विशेष आहे. परमार्थ करणं सोपं नाही, परमार्थ 61 वर्ष टिकवून ठेवणं विशेष आहे. गावाला धन्यवाद की ग्रामस्थांनी तुमच्या दातृत्वातून सहकार्यातून सहयोगातून या तन्मान धनातून केलेल्या सहकार्यातून गेल्या 61 वर्षापासून आपण हा सोहळा या ठिकाणी चालू ठेवलेला आहे. नाहीतर आमच्याकडे सप्ताहाचं एक सूत्र आहे, 5 सप्ताह गुन्हेला गावाची एक निवडणूक बरोबर सप्त्याचा सत्यानाश. 61 वर्ष ग्रामस्थांना धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचं जे सौजन्य ज्यांनी स्वीकारलं ते श्री हरिभक्तीपरायण शिवप्पा अडेप्पा वाकडे यांच्याकडून आजची संत सेवा आणि आजचं सौजन्य. आमचा दादा वाघोलीमध्ये आम्ही दरवर्षी कीर्तनाला तर तिथले नगरसेवक शांताराम बापू कटकेंकडे मोठा सोहळा असतो. त्याच भागात ते राहतात. गेल्या 4-5 वर्षापासून त्यांचा हट्ट होता की महाराजांनी आपल्या गावात यावं. मग आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सहयोगानं त्यांनी आजचं हे कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलं. या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले गुणीजन मृदंगाचार्य ताल महर्षी श्री हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज, श्री हरिभक्तीपरायण सत्यनारायण महाराज शिंदे, विठ्ठल महाराज, शेषराव काळे महाराज, व्यंकट महाराज, मगर नरसिंह महाराज तांबोळकर, धोंडीराम माझा भाऊरे, भजन सम्राट, संगीत अलंकार सगळी महाराज मंडळी, तुकारामजी महाराज, जाधव महाराज, व्यंकट महाराज, सूर्यकांत महाराज, विनायकजी महाराज, परमेश्वर महाराज, गोपाळ महाराज, संजीवजी महाराज, लक्ष्मण महाराज, विठ्ठल महाराज, तसेच दयानंदजी महाराज, माधव महाराज, सुरेश महाराज, गिरमाजी महाराज, समस्त महाराज मंडळी, विनेकरी, संस्थेतले सगळे विद्यार्थी, गावातील तरुण मित्र मंडळ, श्रीक्षेत्र आळंदी क्षेत्रातून आलेली सगळी महाराज मंडळी. खरं तर मी युट्यूब लावून देत नाही, पण नाही का महाराजांचं असल्यामुळे नानी मला नारायण महाराज बोलले, म्हणले राहू द्या महाराज, आपले महाराजच आहेत, दुसरं कोणी असतं मग काढून टाकावं लागतं. युट्यूब आहे तितकं चांगलं आहे, पण मग एक वाक्य चुकलं की किती त्रास होतो. सध्या एक क्लिप फिरते महाराष्ट्रभर, तुम्ही ऐकले की माहित नाही. एकच वाक्य चुकलं, खरं तर त्यांनी तसं बोलायला नकोच होतं. बेस कमी करतात, अजून गेन मोकळा कर. बाबा को बेस पसंत नाही. वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबरायांचा पंचमवेद गाथा आणि नाथबाबांचं भागवत. पण श्रद्धेय गोविंदगिरीजी महाराज ग्रंथाचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं की फक्त दासबोध हा स्वतंत्र ग्रंथ आहे. त्याच्यामुळे नामदेवरायांचा गाथा संकलन आहे, तुकोबरायांचा गाथा संकलन आहे, ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवरचं भाष्य आहे. गुरुदेव आपल्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा म्हणजे पंचम वेद आहे. ज्ञानेश्वरी जगातला असा अलौकिक ग्रंथ आहे. मेलेल्या माणसाच्या हातून लिहिलेला ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे. आणि मला वाटतं जगातला एवढा पवित्र ग्रंथ दुसरा कोणताच नाही, याच्यामध्ये तीड मात्र संशय नाही. विठ्ठल एक 61 वर्षापासून भगवंताच्या कृपेने आपला हा सोहळा संपन्न होत आहे. अभंग तुकोबरायांचा आहे. ज्यांना सांगता ते तुम्ही आपण जपी तपी संन्यासी संसारामध्ये रंजलेले गांजलेले दुःखी कष्ट धरले जीव आहोत. याला आवरा राव तुम्ही जरा, याला थोडा आवरा बरं.
हेच लेकर पुढे अपक्ष म्हणून उभे राहतात, मग पुढे अवघड होतं ना ते. विठ्ठल विठ्ठल लेकर अर्ध्याच घंट्यात कीर्तनकाराची मेमरी हँग करून टाकतात महाराज. एका आगाऊ पोराला मास्तरनं बघितलं, म्हणले बऱ्या उभा राहा. म्हणले काय? म्हणले सांग घटना आणि दुर्घटना. तो म्हणला गुरुजी शाळेला आग लागली झाली घटना. गुरुजी म्हणले बरोबरच आहे, मंत्रालयाला आग लागते मग शाळेला लागली त्याच्यात काय नवले. शाळेला आग लागली झाली घटना आणि म्हणे आता दुर्घटना सांग. तो म्हणला त्या आगीतून तुम्ही जिवंत बाहेर पडले ही झाली दुर्घटना. म्हणून लेकरांचा नाद करायचा नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी तुमच्या माझ्यासाठी संसारामध्ये रंजलेले गांजलेले दुःखी कचरलेल्या जीवात्म्यांसाठी या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी 5वा वेद गाथा निर्माण केला. एकला नकंठेची म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने. परमात्मा एकटा होता, एकोहम. त्याला अनेक व्हावंसं वाटलं, निर्माण केले 14 भुवने. 14 भुवन 21 स्वर्ग 8 वसु नवग्रह 10 दिक्पाल 11 रुद्र 12 आदित्य 2 अश्विनी कुमार इंद्र चंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नि किम पुरुष नाग देवता सिद्ध चारण गंधर्व विद्याधर या समस्त जगताचा पसारा भगवंतानं जन्माला घातला. 83,99,999 प्रजाती भगवंतानं जन्माला घातली. देवानं त्यांच्याकडे पाहिलं, त्याच्या लक्षात आलं याच्यातली एकही जात माझं भजन करत नाही. म्हणून भगवंतानं 84 लक्ष योनी बनवली मानवाची. पाहुनी नर देहासी सुख जाहले भगवंतासी. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. श्री संत कबीर महाराज सांगतात, सुंदर असा नरदे तो देवान तुमच्या माझ्या ताब्यात दिला. जगाच्या पाठीवर असा एकमेव देह आहे. देवानं बरेच जीव बनवले, 1 पायाचे 2 पायाचे 4 पायाचे 6 पायाचे 8 पायाचे 10 पायाचे बिना पायाचे भरपूर पायाचे. पण त्याने जगात जेवढे जीव बनवले तेवढे सगळे आडवे मॉडेल बनवले. उभं मॉडेल फक्त माणसाचं आहे. सगळे आडवे आहेत. कुत्रा, बैल, डुक्कर, रानडुक्कर सगळे आडवे आहेत. पण खेदाची गोष्ट एवढीच आहे, 4 पायाचे जनावर आडवे जन्माला येतात पण कुठेच आडवे होत नाहीत. माणूस उभा जन्माला येतो पण कुठे आडवा जाईन त्याचा भरोसा नाही. चांगल्या कामात जास्त आडवा जातो. सप्ताह करायचा झाला आडवा, मंदिर बांधायचं झाला आडवा, अन्नदान करायचं झाला आडवा, सत्कर्म करायचं झाला आडवा. तुमची माफी मागून बोलतो, जे आडवे होतात त्यांना कापून काढावं लागतं. मी नाही सांगत, तुकोबराय सांगतात. आड आला म्हणून फोडीला डोळा, बडीने आंधळा शुक्र केला. तुका म्हणे हा तो जाणतो कळवडा, म्हणून अजमिळा उद्धरिले. देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. ऐसा कर की घरावे राम, भगवंतानं घरी यावं ऐताला घर पुसोने. भगवंतानं आपल्या घरी आपल्याला भेटायला यावं. सुंदर असा नरदेह दिला आणि त्यातल्या त्यात भारतात दिला. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. जगाच्या पाठीवर असा एकमेव देश, त्याला माता म्हणतात भारत. तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता, जपान चुलता? अजिबात नाही. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखे माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखे सून नाही, उर्मिलीसारखे जाऊ नाही, कीर्ती मांडवीसारखे देराणा जेठण नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावड्या इतका धूर्त नाही, काजळा इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा झाला. सुंदर असा नरदेह देवान तुमच्या माझ्या ताब्यात दिला आणि त्यातल्या त्यात भारतात दिला. भरतखंडी नरदेह प्राप्ती. तरी लोक म्हणतात देवानं आम्हाला काय दिलं? काय दिलं नाही तुम्हाला? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया
गेले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाय वचन जनित जुळसे नारायण नासे जीवपण भवरोग. सुंदर असा नरदे देवान तुमच्या माझ्या ताब्यात दिलाय. देवे दिला देह. किती किती अनमोल किमतीचा आहे नरदेव सांगू. माणसाच्या एका नखाची किंमत 25,000 रुपये. असे देवानं नख किती दिले? 20. 5 लाखाचे नुसते नख झाले. एक दात पडला दुसरा बसवायचा म्हटलं रूट कॅनल थेरपी केली तर 10,000 कमीत कमी लागतात. असे दात किती दिले? किती नक्की? आणि ते दुधाचे पडलेले कोण पकडे? म्हणजे 6,40,000चं बजेट इथे 5 लाखाचे नख. 11,40,000चे 2च पार्ट सांगितले, अजून बाकीचे सांगितलेच नाही. एवढा अनमोल किमतीचा नरदे देवान तुमच्या माझ्या ताब्यात दिला. या नरदेहाची किंमत काहींना कळाली मिळाला नाही, काहींना मिळालाही नाही कळाला नाही, काहींना कळाला पण मिळाला नाही. नरदेहाची किंमत देवांना कळाली. स्वर्गीच्या अमरिचिताती देवा मृत्यूलोकी भावा जन्माम्हा. नरदेहाची किंमत देवांना कळाली पण मिळाला नाही. पशु पक्ष्यांना नरदेह कळालाही नाही मिळालाही नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती. पशु पक्ष्यांना नरदेह कळालाही नाही मिळालाही नाही. माय बाप नाही तर काय थोडी श्वान सुकुरे बापुडी खंती ते न करा. लोक म्हणते महाराज 21st सेंचुरी मध्ये कम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली. लोक मंगळावर गेले, चंद्रावर गेले, शुक्रावर गेले, गगनयान आदित्ययान लॉन्च केलं. आम्ही लहानपणी फक्त ऐकलं होतं पडते झाडे पाहूया. त्याच्या पुढचं लय गोड होतं मामी मोठी सुगरण. तेव्हा मामी पण सुगरण होती. आता मामी भाचा पाहून दुधात पाणी वतती. काळ बदलला ना. आम्ही चंद्रावरती गेलो आणि तुम्ही कुठे घेऊन बसलेत मामा? काय गरज आहे आम्हाला कथा कीर्तन भागवत रामायणाची? तर ऐका, भगवंताच्या कथा ऐकल्या की जीवनातली व्यथा जाते. आणि पारायण केलं की माणूस नारायण बनतो. एवढ्यासाठी पारायण करायचंय. पशु का होत पण या नरका कछु न होय, नरकुच करणे करे तो नरका नारायण होय. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकने दिलेला असते. नराचा नारायण मानवाचा माधव होण्याकरता देवानं तुमच्या माझ्या ताब्यात नरदेह दिलाय. पशु पक्ष्यांना कळायला येईल. मला सांगा, तुमच्या गावामध्ये एखादी कुत्रा माणसाच्या मावतीने मेला का? कथा कीर्तन भागवत रामायण पारायणाची गरज कुत्र्या मांजरेना नाही, माणसांनाच आहे. तुमच्या गावामध्ये एखादी कुत्रा माणसाच्या मौतीने मेला का? कुत्रा माणसाच्या मौतीने मरत नाही, पण असे बरेच माणसं आहे मरतात की नाही. त्यांनी तसं मरू नये म्हणून सप्ताह. डुकराला कीर्तनाची गरज नाही. डुक्कर गटारात लोडतं, घाणीत भरतं, गटारातून बाहेर येतं, अख्खा अंगाला घाण लागली, समोर बंगला आहे, गालीच्या सोफा सेट 1.5 टनाचा येते, डुक्कर निघालं, बंगल्यात जाऊन लोळायला लागला. असं कधी होतं का? नाही. का? त्या डुकराला माहिती, जर देवानं माझी व्यवस्था गटारात लोळायची केली तर मी कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोळावं? गटारामध्ये लोळणारं डुक्कर कोणाच्याच बंगल्यात लोळत नाही, पण असे बरेच बंगल्यावाले त्यांनी तसं लोडू नये म्हणूनच सप्ताह. कुंडलिका वरदा
तुमच्या गावाचं एक वैशिष्ट्य सांगायचं राहून गेलं मला सुरुवातीलाच. 26 वर्षापासून संबंध महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन केले. महादेवाचे अनेक ज्योतिर्लिंगही बघितलेत. केदारनाथ झालं, सोरठी सोमनाथ झालं, उपरडी वैजनाथ झालं, भीमाशंकर झालं, त्र्यंबकेश्वर झालं, नागनाथ झालं, काशी विश्वनाथही झालं. अनेक महादेवाचे ज्योतिर्लिंग पाहिले, महादेवाचे पुरातन मंदिरं पाहिले. पण भगवान शंकर माता उमा भगवती सहित नंदीवरती बसलेली मूर्ती फक्त तुमच्या गावात आहे. ही अशी मूर्ती तुम्ही चौकशी करा. मी तरी माझ्या पाहण्यात नाही, तुमच्या पाहण्यात असू शकते. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त फिरलेले त्याच्यामुळे असू शकते, पण मी तरी पाहिलं नाही. माय बापा, इतकी सुंदर मूर्ती. गणपती बाप्पा आहे, कार्तिक स्वामी आहे, नंदीवर भगवान महादेव विराजमान आहे, बाजूला माय भगवती उभी आहे. इतकी सुंदर मूर्ती अख्ख्या महाराष्ट्रात कोणत्याच मंदिरात नाही. पाहिली असेल तर गुगलला सर्च करा. गुगल बाबा सगळं सांगतो ना. गुगलचं सुद्धा मेंदू शांत होऊन जाईल, पण त्याला मूर्ती सापडणार नाही. इतकी सुंदर मूर्ती आहे. तुम्ही भाग्यवान आहेत. ही पुरातन मूर्ती आहे, ही जागृत आहे. बाबांनी सांगितलं मला की महाराज इथे एक यज्ञ झाला होता काही वर्ष अगोदर. ही तपोभूमी आहे. ही जी आहे ही तपोभूमी आहे. ही भगवान शंकराच्या कृपेनं प्रासादिक झालेली भूमी. माय बाप विठ्ठला हार इतका चांगला आणलाय, काढायचीच इच्छा होत नाही. एवढा चांगला हार माझ्या लग्नातही नव्हता. खरंच सुंदर आणला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पुण्यामध्ये राहून सुद्धा आपल्या गावाबद्दल आमच्या भाऊला आत्मीयता आहे. जये गावी केला वास, तेथे नसावे उदास. प्रभू रामचंद्राच्या मुखातले वाक्य वाल्मिकी रामायणातले. अपि स्वर्णमय लंकाणमय लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसे. माय आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. एक माय श्रेष्ठ असते आणि दुसरी मायभूमी श्रेष्ठ असते. किती श्रेष्ठ? स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. पुण्यात राहून सुद्धा माझ्या गावात मी माझ्या गावाचं काहीतरी देणं लागतो, ही भावना आमच्या भाऊंची आहे. म्हणून पुण्यावरतून इथून हे सौजन्य आहे. विठाला विठाला सुंदर असा नरदेव भगवंतानं तुमच्या माझ्या ताब्यात दिला. कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे. दुर्लभ मानुष देह देहिना मोक्षण भंगुराह. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. आयुष्य कमी आहे. 100 वर्षाचं आयुष्य. 50 वर्ष झोपेत गेले, 25 वर्ष रिकामी कबाडे करण्यात गेले. काय भजनासी उरले ते पाहेगा. अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धी रात्री खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरले ते पाहेगा. 100 वर्षाचं आयुष्य 50 गेले. आता माणसाला फक्त 55 वर्षाचं आयुष्य शिल्लक आहे. येणाऱ्या 40 वर्षात माणूस फक्त 30 वर्ष जगणार आहे. आणि इथून पुढच्या 5 वर्षात फक्त माळकरी जिवंत राहणार आहेत. देवानं बिना माळकऱ्यांचा जी.आर. काढला. जी.आर. आपल्याकडे यायला उशीर आहे. कल्पना करा बरं, आपण जर इराणमध्ये जन्माला आलो असतो. युद्धाची तीव्रता खूप भयानक आहे. लहान 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 लेकरही मरतात, म्हातारे माणसंही मरतात. पडणारा जो बॉम्ब गोळा आहे तो असा विचार करत नाही की हा भोजेकर आहे, भोईला कसं काय मारू. भीषण अशी त्या ठिकाणी वास्तव आहे. डोनाल्ड ट्रम्प मुळे संपूर्ण जग वेठीस धरल्या गेलेलं आहे. एखाद्या लहान लेकरासारखा येतो. एखादी सायको कसा असतो. एखाद्या पोराच्या हातातलं खेळणं जर हिसकावलं ते पोरग कसं करतं, तशा प्रकारचा माणूस आहे. पण त्याने आज संपूर्ण जग वेठीस धरलेलं आहे. आपल्या देशात अजून 24 दिवस पुरेल एवढा तेल साठा आहे. इथून पुढे 24 दिवस पुरेल. युद्ध जर थांबलं नाही तर अजून 15 दिवसात पहा तेलाचे भाव कुठे गेलेले असते.
फक्त हा त्रास त्यांनाच नाही, हा त्रास आपल्यालाही होणार आहे. म्हणून या जगाला सध्या लोकशाही नाही, शिवशाहीची गरज आहे. विठाला कल्पना करा बरं, गुजरातच्या अरबी समुद्रानं कधी ठरवलं की मला बंगालच्या उपसागराला भेटायला जायचंय? व्याया माळेगाव कल्याणी मार्गे. अपना क्या होगा? जब तक है जिंदगी फुर्सत न मिले कि काम से कुछ वक्त ऐसा निकालो, प्यार कर लो भगवान से. आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगी नोटिस तो जमानत ना होगी, पूछेगा हकीम तो तुम क्या कहोगे. अय मन मुसाफिर तुझे निकलना पड़ेगा, काया कोठी खाली करना पड़ेगा. हे भाड्याचं घर आहे, मायबाप सोडून जावं लागणार आहे. 100 वर्षाचं वर्गीकरण सुभाषितकार करतात. 10 खेळण्यात गमवले, 20 लग्न लागले, 30 वेल वाढला, शेवटी अधोगतीला गेला. 40 असे तसे पशुपरी कष्ट करीत असे, 50 उतरती कळा, शेवटी अधोगतीला गेला. 60 बुद्धी हरपली, 70 दृष्टी कुंटली, 80 काठी चिटकला, शेवटी अधोगतीला गेला. 90 म्हणे भगवंता तुला कोटी शोधू रे आता, 100 बुडा हरपला, शेवटी अधोगतीला गेला. 10 खेळण्यात गमवले. तुमचे माझे 10 वर्ष खेळण्यात जातात. माणूस डायरेक्ट मोठा होतो का? इकडे काय पद्धत आहे? पूर्वीचे खेळही चांगले होते. विठी दांडू चंडू लगोरी नानापरी, खेड मांडी याला यमुनेचे तिरी, विठी दांडू चंडू लगोरी हमामा होतो सुपरंबी लपंडा, हे खेळ भगवान त्या काळात खेळले. सध्या विचित्रच खेळाले मोबाईल वरती. तुमचं लेकरू मोबाईल ऑपरेट करते, तुम्हाला आज आनंद वाटतोय, पण अजून 4-5 वर्ष थांबा, मोबाईल मुळे तुम्हाला प्रत्येक गल्लीमध्ये 7-8 पागल लोक फिरताना सापडतात. मोबाईल मुळे अजून 5 वर्षांनी लोक फक्त रस्त्याने चालताना असंच करतील. अति सर्वत्र वर्जते. परवा एक माणूस ड्युटीहून घरी आला, मोबाईल चेक करता करता दुसऱ्याच्या घरात घुसून गेला. मग त्या माऊलींदा पाहायला पाहिजे होतं, ते कोणाचं स्टेटस पाहत होतं, तिनं तांब्या भरून पाणी त्याच्या हातात टेकवलं. तिचा नवरा जेव्हा आला, तो ऑनलाईन भारत न्यूझीलंडची वनडे मॅच पाहत होता. त्याला वाटलं मी चुकीच्या घरात घुसलो, तो आय एम सॉरी म्हणून बाहेर निघून गेला. इथले तर जाम झाले लोक. 10 खेळण्यात गमवले, 20 लग्न लागले. बाप म्हणतो बेटा माझा जोडा तुला व्हायला लागला, बरोबरचा झाला, काना बरोबरचा झाला, डोक्या बरोबरचा झाला. मला असं वाटतं 5चे 25 हो, यल मांडवावर जाऊन तोच याच्या डोक्यावर येऊन पडो. काही यल पाडवता, येलच वाढला ना तुमचा. आजा मेला पंजा मेला, बाप बसला गेला. त्यांचे चेहरे पहा तुम्ही कसे टवटवीत वाटतात. पारमार्थिक माणसाचा चेहरा पहा, या लेकरांचे चेहरे पहा. ज्याने कधीच कीर्तन ऐकलं नाही त्याचा बी चेहरा पहा. फरक पडतो की नाही? असे गोड लेकर आहे, असं वाटतंय काय काय जवाई करून घ्या. अगं बाई लाजले वाटत. लईच गोड आहेत महाराज लेकर. आजा मेला पंजा मेला, बाप मसनात गेला. देखत देखत ना तो बनतो तो बी तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भई आले मोठे, पंढरी वाचून दुजा ठाव नाही कोठे. एका सदग्रस्तानं ऐकलं, देहूला गेला महाराज, भंडाऱ्या डोंगरावर होते. हा भंडाऱ्यावर गेला, तुकोबरायांच्या चरणावर नतमस्तक झाला. तुकोबरायांनी विचारलं कुठून आलात? म्हणले माळेगाव कल्याणी. तुकोबरायांनी विचारलं काय पाहिजे? म्हणले सुख. तुकोबराय म्हणता भल्या माणसा तुझा रॉंग नंबर लागला. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी होईते?
जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तूच शोधून पाय. कोण सुखी? सांगणारा सुखी का ऐकणारे सुखी? ओ सुखी कोण सुखी? मला सुख असतं तर मी नाशिकला होतो सकाळी, नाशिकून इतक्या लांब आलोच नसतो. तुम्हाला सुख असतं तुम्ही घरदार सोडून इथे येऊन बसलेच नसते. ज्यांना सुख पाहिजे ते इथे आले आणि जे प्युअर सुखी आहे ते घरीच झोपले. दुःख बांधवडी आया संसार सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मुळच हुकडी इंगळ विश्रांती नाही कोठे. रात्र भगवान ज्ञानोबराय सांगतात अगा विषाचे व कांदे वाटोनी जो रस घेई जे पिढोनी या नाव अमृत ठेवूनी जैसे अमर होणे तैसे मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. भगवान ज्ञानोबराय सांगतात या संसारामध्ये माझे गुरु माऊली मला फार गोड दृष्टांत द्यायचे. ते म्हणायचे बघ समाधान संसारात अजिबात सुख नाही. नुकतं लग्न झालं, गडावर गेले दोघं नवरा बायको, घरी आले कुलदेवतेचं दर्शन घेऊन आणि पत्नीनं मालकाला गाठलं. म्हणले ओ ऐ, म्हणजे भाषा बदलते बरं दरवर्षी. बदलतो तो संसार, बदलत नाही तो परमार्थ. लग्न झाल्या झाल्या पत्नी फार गोड बोलते. अहो ऐका ना, 1 वर्ष झालं की ऐकता का? 3ऱ्या वर्षी ऐकू येत नाही का? 4थ्या वर्षी बैरे झाले का? 5व्या वर्षी कान फुटले का? आणि 6व्या वर्षी कुठे उलटला बाई माणूस उठला सप्ता. प्रपंच बदलत असतो. बायकोनं विचारलं, म्हणले सांगा ना तुमचा माझ्यात किती जीव आहे? हा म्हणला सागर में नहीं पानी इतना. चांद तोडके लावूंगा आणि चांदणी तोडके लावूंगा. 1 नंबरचा डुप्लिकेट पण आहे भाऊ. जे चांदण्या तोडायला गेले ते पुन्हा परत आलेच नाही, आणि जे आले ते हातपाय मोडून घरी बसलेत. या जगात सगळ्यात खोटं बोलल्या जाणार एकच वाक्य आहे, मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. लब्बाड. पहा तुम्ही ते साखरपुड्याला कॉन्टॅक्ट नंबर घेतलेले. हॅलो हॅलो, जेवली का? तिच्या बापाच्या घरी भाकर भेटत नाही तिला? माझं की नाही चित्त लागत नाही, मग मरून जा. अवघड आहे. प्रत्येक गावात 30 वर्षाच्या पुढचे टेम्पो भरून नवरदेव सापडतील अशी परिस्थिती आहे आज आमच्याकडे. इकडे काय परिस्थिती मला माहित नाही. आमच्या गावातल्या 87 मुलांनी नाशिकच्या कुंभमेळ्यात नाव नोंदणी केली. पर्यायच नाही. सध्या बरं आहे आपलं, इकडून तिकडून भागता चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर, आणि तिथला स्टॉक संपल्यावर मग लडकिया ना होती तो क्या होता. दुनिया परेशान तन्हा इंसान गलिया संसान न जानू न जान हर तरफ जय हनुमान. एका गल्लीत 10 मारुती. एकाला पाहायला पाहुणे आले, 9 जाऊन बसले, पाहुणे उठून निघून गेले. अवघड झालंय, सगळं कठीण झालंय, भयान परिस्थिती. मी परवा एक बायोटाटा वाचला महाराज, विठ्ठल महाराज ना, पांडुरंग बालाजी महाराज, सॉरी शक्ती महाराज. परवा एक बायोटाटा वाचला मी, इतका सुंदर बायोटाटा होता. त्याच्यात असं लिहिलेलं होते नियम. मुलगा मुंबई पुण्यात सेटल पाहिजे, 2 BHK फ्लॅट त्याच्या नावावर पाहिजे, 4 व्हीलर गाडी त्याच्याजवळ पाहिजे, 5 आकडे पगार त्यातला पाहिजे, बँक बॅलन्स तगडा पाहिजे, आणि खाली कंसात लिहिलं होतं सासू मेलेली पाहिजे. मला तर झोपच लागलेली 2 दिवस. आता मेलेली सासू कुठे पाहिजे अशी परिस्थिती झाली. सांगा ना तुमचा माझ्यात किती जीव? म्हणले नाही सांगितलं. बरं, सध्या जीवाच्या बाबतीचा विषय जरा घेतला माय बाप तो भयानक आहे. माझ्या बापाच्या वयाची मंडळी बसली, पुरुष मंडळी. मला सांगा 25 वर्ष अगोदर अशी बातमी ऐकली होती का बायकोन नवरा मारून टाकला? नवऱ्यानं बायको मारली अशी बातमी यायची, पण बायकोन नवरा मारला अशी बातमी नव्हती. गेल्या 1.5 वर्षापासून दर आठवड्याला एक बातमी येते, बायकोनं नवरा मारला. तुम्ही चांगल्या बातम्या पहा. एका बाई नवरा कुठे फिरायला घेऊन गेला तिकडेच मारून टाकला. एका बाई नवरा मारला, पाण्याच्या ड्रम मध्ये टाकला, वरतून सिमेंट कॉन्क्रीटचा माल टाकला. ती बातमी मी पाहिली, घरी आलो, घरातला ड्रम भंगार मध्ये विकला. बायको म्हणली ड्रम चांगला होता. म्हणलं ड्रम चांगला होता, बातमी चांगली नव्हती. लय अवघडे माय बहीण, लाडकी बहीण. काय नाव ठेवलं तुमचं, लाडकी बहीण.
काय क्रांती केली माहिती तुम्ही विधानसभेत. खाल्ल्या मिठाला जागल्या तुम्ही. आले का 1500 आले? आले ना. 2-3 दिवस आधी पैसे आले. मग मला तिने सांगितलं परवाच्या दिवशी पैसे आले. पुढच्या महिन्यात 2500 रुपये येत आहेत लाडक्या बहिणीच्या खात्यावर. मी परवा मुख्यमंत्र्यासोबत बोललो. माझं मुख्यमंत्र्याचं चांगलं आहे जरा. त्यांना म्हटलं साहेब 2500 रुपयात भागत नाही म्हणे महाराज. 1500 भागत नाही म्हणे. 2500 दिले. फक्त एक अट आहे. म्हटलं काय? म्हणे 3 तारखेला कीर्तन कुठे आहे तुमचं? 3च आहे ना आज का 4 आहे? 4 तारखेला कीर्तन कुठे आहे? म्हटलं सकाळी नाशिकला आहे आणि रात्री माळेगाव कल्याणीला आहे. म्हणे मग कीर्तनातून सांगा लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका मुख्यमंत्री, देव लाडका आहे की नाही? सप्ता बी लाडका आहे. 61 वर्षापासून सप्ता सुरू आहे. सप्ताही लाडका आहे. मग ऐका, जर 2500 रुपये खात्यावर यावे असं वाटत असेल तर हा सप्ता लाडका आहे, देव लाडका आहे, तर 1500 आले असतील. त्याच्यातले 500 रुपयाची इकडे पट्टी फाडा. काय चेहरे पडले रे बाप त्यांचे. त्या तर मनातल्या मनात म्हणत असेल तुझा मुर्दा बसवला तुझा. आता ध्यान देऊ नाही का माझ्या मातांनो? मला सांगा, कष्ट न करता मिळालेला पैसा जीवाला सुख देत नाही, हे मान्य आहे का तुम्हाला? मग तुम्हाला जे 1500 येत आहेत ते कष्ट करून येत आहेत का बिना कष्टाचे येत आहेत? बरं ते कुठून येत आहेत तुम्हाला माहिती आहेत का? कसे येत आहेत ठाऊक आहे का? नाही. मग एक करा, कष्ट न करता मिळालेला पैसा त्याच्यातला 10वा हिस्सा परमार्थात दान केला गेला पाहिजे. जर त्याच्यातला 10वा हिस्सा परमार्थात दान केला तरच ती संपत्ती जीवाला सुख देते. तुम्हाला कोणी दान करायला भेटलं नाही, तुम्हाला दान करा. भजनी मंडळींना टाळ कमी असतील तर 2-4 मावल्या मिळून एक टाळ आणून द्या. 1500 रुपये तुम्ही खर्च करून टाकाल, संसारासाठी वाया करून टाकाल. तुम्ही त्याचं त्या ठिकाणी मायबाप कपडे लत्ते घेऊन फाटून जातील, जेवण करून त्या ठिकाणी विसरून जाल. पण जर तुम्ही त्या 1500 रुपयामधून तुम्ही सगळ्या मावल्यांनी जमा घेऊन जर टाळ घेऊन दिला, ज्या ज्या वेळेस कीर्तनातून भजनामध्ये ते टाळ वाजतील तेव्हा तेव्हा तुमच्या नावाचा नामघोष त्या ठिकाणी केला जाईल. सत्कर्मामध्ये ते खर्च करा. आग्रह अजिबात नाही. सांगा ना तुमचा माझ्यात किती जीव आहे? हा म्हणला नाही सांगताय. ती म्हणली समजा मी मेली. हा म्हणला मी तुला मरूच देणार नाही. ती म्हणली ऐका समजा मेली. तो म्हणला गप मरूच देणार नाही. अहो म्हणले समजा मेली. हा म्हणला एक तर तुला मरू देणार नाही, जर तू मेली मी पागल होऊन जाईल, वेडा होऊन जाईल, बावळट होऊन जाईल, डोक्याचे केस वाढवून घेईल, मधून भांग पाडेल आणि उभ्या गेली तू फिरेल. ते हे रे. तिला इतकं बरं वाटलं. म्हणले बाई 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 तुम्ही इतकं जीव लावता, इतकं प्रेम करता, मी मेल्यानंतर तू पागल होऊन जाल, वेडे होऊन जाल, बावळट होऊन जाल, याचा अर्थ तुम्ही दुसरं लग्न नाही न करणार. हा म्हणला वेड्या माणसाचा काय भरोसा. संसार असा आहे त्याला तुम्ही चिटकून बसलेत. आमच्याकडे जर दोघं नवरा बायकोचं भांडण झालं तर 8-8 दिवस एकामेकाच तोंड पाहती नाही. त्याला वाटतं तिने बोलाव, तिला वाटतं त्याने बोलाव, दोघांनी फॉर्म भरून ठेवला, कोणीच माघार घेईना. याला 8 वाजता खायची सवय, 11 वाजले तरी बाई वाढून देईना. तिला वाटलं एवढं तर म्हणेल जेवायला वाढ. हा पोऱ्याला म्हणे मूर्ख बावळं टाकल तुला डोकं, तुला वरचा मधला कॉमन सेन्स आहे नाही का? दोघं बापले का जेवायला बसले, याची चपाती संपली पण तिने चपाती नाही वाढली. हा पोऱ्याला म्हणतोडे फुटले, अंदाज झाले, खास झाले, फुटकाय तू कळत नाही तुला. बायकोन चपाती आणली, नवरीला गपची पडली, पोऱ्याने वाढताना म्हटले घे खा, लागली काढी, आपल्या करता कोणी नाही. कोणाला बोलते होती? किती दिवस बोलत होती? 8 दिवस. 9व्या दिवशी नुसती नजरला नजर भिडली. तैसा हा संसार. नाथ बाबांचे शब्द आहेत, माझे नाहीत. पाहता पाहता क्षण न लागता. ज्ञानोबराय म्हणता मी संसार केला नाही. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेईले. ज्ञानोबराय म्हणता मी संसार पाहिला नाही, मला संसाराचा अनुभव नाही, पण मी नुसता पाहिला तर माझ्या असं लक्षात आलं स्वप्नीचे चेईले जाईल या. साधकाने विचारलं तुकोबराया या जगामध्ये त्या ठिकाणी सुखरू पैसा तुझ्या कोण सांगा? माझ्या पांडुरंगा सारिका जो एक परमात्मा सुखी आहे आणि दुसरे हरी तैसे हरीचे दास. सुख बसे ह्याची ठाई बहुपाई संतांच्या म्हणून केला वास नाही नाच तई ठाई. एक देवाजवळ सुख आहे, एक संतांजवळ सुख आहे. मला या दुःखरूप संसारामध्ये सुखाचा पत्ता तुमच्याकडे विचारायचा आहे. तुकोबराया तुम्ही सांगा मी सुखी होईल यासाठी काय करू? तुकोबराय म्हणता एक तर तू या संसारात यायलाच नको होता, आला, आणि आता जर तुला सुखी व्हावं असं वाटत असेल त्याच्यावर एकच इलाज आहे, अभंगाच्या पहिल्या चरणात.
उठावे ग इतक्या जोरात नका टाळ्या वाजवत जाऊ, बोट गिट फ्रॅक्चर व्हायची भीती वाटते. आलिया संसारा उठावे करा शरण जा उदारा पांडुरंगा. महाराज म्हणता एक तर तुम्ही यायलाच नको होते, आले आले ना, माता एक करा, उठा उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरण ठेवा माता चुकवेता, जन्माच्या देणारा पुत्र जन्म सर्व मी ते धरून शरणरी घा, शरणरी घा आणि शरण जा उदारा. कोणत्याही संतांचे तत्वज्ञान बघा एकमेकाला धरूनच आहे, त्याच्यामध्ये विसंगती कधी सापडणार नाही. शरण जा उदारा पांडुरंगा. उठा मग वेग करा. काही लोक म्हणते काय वेग करायची गरज आहे, पाहू पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, जिंदगी तो बेवफा एक दिन ठुकराएगी. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा, घडी घडी काळ वाटे याची पाहे, किंवा घास गिळी सत्ता
ताटातून उचललेला घास तोंडापर्यंत जाईलच याची गॅरंटी नाही. ते ज्याच्या हाती त्याला देव म्हणतात. म्हणून शरण जा उदारा. हे नासकय कुचकय सडकय जाणार आहे. नाशिवंत देह आयुष्य खातो काळ. मायबाप, पहिला प्रश्न असा निर्माण होतो, तुमचा देव शरणांगत वत्सल आहे का? उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी, तुझा ऐसा कोणी न देखवे उदार. अभयदान शुर पांडुरंगा, अभयदान शुर पांडुरंगा. देव किती उदार आहे. 3 पुरावे, रामायण, भागवत, महाभारत. चला महाभारतामध्ये देव किती उदार आहे. ज्याने भर सभेत तोंडावर 100 शिव्या दिल्या, देवानं त्याला त्याच घडीला मुक्त केलं. कोण? शिशुपाल. 100 शिव्या दिला होता. आत्या भाऊ होता देवाचा सख्खा. चला भागवतामध्ये भगवान शुकदेव वर्णंगा हो बक्यम स्तन कालकुटम जिघांचा पादप्य सद्विल्य बेंगातीन दातुन चैतन्य कमवादरुम शरणम प्रजम. भगवान शुकदेव सांगतात, जी स्त्री स्तनात वीज भरून त्याला मारायला आली, त्याने आपल्या आईला जी गती दिली तीच गती त्या बाईला दिली. कोण? पुतना मावशी. चला रामायणामध्ये एक सुंदर प्रसंग आला. हनुमंतराय आले, लंका दहन करून गेले. रावणानं तातडीची बैठक बोलवली, आतडी गोळा करून. सभासद अकेला बंदर आके सारी लंका की राख करके चला गया, उस वक्त तुम लोग कहाँ थे? जो तो आप अपनी बाजू मांडायला लागला. विभीषण बोले, भैया आप इन लोगों की बातों में मत आए गए, आपका बेकार है. इनके बातों में आके आप ऐसा कुछ उल्टा सीधा ना कर जिसका नतीजा सारे दैत्य कुल को भुगतना पड़े. तू बता विभीषण, मैं क्या करूं? मानो कि भैया जरूर मानूंगा. तो भैया जानकी को लौटा दो तपस्वी श्री राम के पास. विभीषणाने सांगितलं की जानकी मातेला परत त्या ठिकाणी पाठव. विभीषण खवडला. विभीषण, मेरा भाई हो कि मेरे शत्रु की बात करता है. लानत है तुझ जैसे भाई पर, धिक्कार है तेरा. इसके पहले कि मैं तुझे मार दूं, चला जा तपस्वी राम के पास. राम भूखा मर रहा है तो भी उसके पास चला जा, तो भी 2 दिन भूखा मरेगा. अपने आप सारी आकड़ निकल आएगी. बाद में मेरे पास आकर काय बचेगा? रावण, मुझसे गलती हो गई. भूखा मरेगा विभीषण. रावणानं धमकी दिली. भूखा मरेगा विभीषण असं म्हटल्यावर विभीषणानं उत्तर दिलं, हाँ हाँ 1000 लोग भूखे सो जाते, मरने जाते, एक दिन भूखा सोऊंगा तो मरने जाऊंगा. समझता नहीं रावण, सुबह से कराओ जानकी को लौटा दे, मगर मेरी एक बात नहीं मानता. क्यों समझा रहा हूं मैं तुझे? कैसे बताऊ तुझे की तू मेरे लिए. रावणानं विभीषण हुसकावला. विभीषण कुठे गेला? नाना पाटेकरकडे, आईकडे गेला. माँ बड़ा भाई तो बाप के समान होता है, मैंने उसे बहुत समझाया. याचा अर्थ असा आहे, पूर्वी जर दोघी सख्या भावांचे राक्षसांचे भांडण झाले तर सल्ला कोणाचा घ्यायचे? आईचा. आता जर दोघी सख्या भावांचे भांडण झाले तर सल्ला कोणाचा घेतात? प्रामाणिकपणा आहे महाराज तो, आणि तो पाहिजे माणसाच्या जीवनात. तुमचा अधिकार लय मोठा आहे माय. तुम्हाला सगळे देव घाबरतात, नवरदेव सुद्धा. एका बाईची नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकर होऊन पडले होते. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. नुसती नजर पडली माय सत्यानुसईची, 3 देव लहान लहान लेकर होऊन पडले. एका बाईची रागाने नजर पडली, रावणाची लंका जळून खाक झाली होती. नुसती नजर पडू द्या, माणूस 2-3 एकर विकायला सुद्धा मागे पुढे पाहत. बाई ती बाई नथ करायची नाही. नथ कपड्याच्या दुकानासमोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो, आणि जवळ गेला की अरे बापरे डुप्लिकेट आहे का ना. कामाचे कोतवाल याने नाडले बहुतांसे, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासे. धडक मारली नारदा केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा तो केवळ पंचानन. यडका मदन मदन तो केवळ पंचानन. यडका मदन मदन तो केवळ पंचानन. येता मदन तो केवळ दोघं भाऊ का तुम्ही काय एकटा आहेत?
एकटा आहे का दोघे? तू चाल माझ्यासोबत. एकटा असला तर मग नको, दोघं असलं चाल माझ्यासोबत. एवढ्या एनर्जीने नाचतात ते लेकर. धडक मारली नारदा, केला ब्रह्म्याचा मातेला इंद्रचंद्राशी धराला तो केवळ. मना सांग पारावना काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य उडाले. मनोनी कुडी वासना सांडी वेगी, बडे लागला काळ पाठी. म्हणून शरण जा उदारा पांडुरंगा. सध्या लोक देवच मानायला तयार नहीं. नास्तिक कहता मैं भगवान को मानता नहीं, लेकिन भगवान कहते बेटा तू मुझे मान, लेकिन मैं तुझे मानता हूं क्योंकि तू मेरी बनाई हुई दुनिया में रहता है. देवाला आपली गरज आहे म्हणून देव आपल्याला ठेवतो. ज्या दिवशी देवाला आपली गरज राहणार नाही त्या दिवशी देव आपल्या दरवाज्यावर गर्दी जमा केल्याशिवाय राहणार नाही. एवढं कळालं लय झालं तुम्हाला नाही का? कामापुरतं बस झालं एवढं. साधा त्रास नाही. या धर्माला बाहेरच्या धर्मापासून अजिबात धोका नाही. वाक्य पुन्हा ऐका. या धर्माला बाहेरच्या धर्मापासून अजिबात धोका नाही. या धर्माला याच धर्मातल्या अधर्मी लोकांपासून धोका आहे. हमें तो अपनों ने लोटा. आम्हाला बाकीच्यांचा त्रास नाही हो. पटापट उत्तर द्या. तुम्ही जाणकार आहेत. सांगा ज्ञानोबरायांच्या झोडीत दगड टाकणारे कोण होते? आपलेच. तुकोबरायांचा गाथा बुडवणारे कोण होते? शिवाजी महाराजांना त्रास देणारे कोण होते? संभाजी महाराजांना पकडून देणारे कोण होते? राम मंदिराला विरोध करणारे कोण होते? आणि गावातला सप्ताह बंद पाडणारे कोण असतात? बाहेरचे लोक येतात का? नाही नाही, ते पुण्याचं काम आपलेच लोक करतात. हा आमचा बांधव येऊन बसलेला इथे. वारकरी संप्रदायामध्ये कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना हा वेजान विष्णुदास. कडा आष्टी नावाचं जे गाव बीड जिल्ह्यामध्ये, तिथे पुंडी नावाचं एक गाव आहे. पुंडी गाव हे शेख मोहम्मदांचं गाव आहे. मी कंटिन्यू 5 वर्ष तिथे कीर्तन केलं. शेख मोहम्मद अविंद, त्यांचे हृदय गोविंद असे आपल्याला त्यांचे प्रमाण मिळतात. तुकोबरायांचे समकालीन होते ते. शेख मोहम्मद आणि जगद्गुरु तुकोबरा हे समकालीन आहे. महाराजांच्या चरित्रकारांनी त्यांचा त्या ठिकाणी विषय सांगितलेला आहे. रस खानासारखे त्या ठिकाणी वृंदावनातले भगवान कृष्ण भक्त होऊन गेले. शिवाजी महाराजांचे जे 10 अंगरक्षक होते त्याच्यातलं एकाचं नाव आहे इब्राहिम खान. शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यात अडकून पडलेले होते तेव्हा त्यांच्या सोबत एक पोरग होतं सेवा करायला. त्या पोराचं नाव होतं मदारी मेहतर. ते पोरग होतं मुसलमानाचं. शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती अडकले. पन्हाळ्यावरतून निघताना वेढा फोडण्यासाठी, सिद्धीचा वेढा फोडण्यासाठी जे 2 बापलेक शहीद झाले त्या दोघांचं नाव आहे सिद्धी हिलाल आणि सिद्धी वाहवाह. हे दोघी बापलेक तिथे मृत्युमुखी पडलेले. हा इतिहास आहे, हे नाकारता येत नाही. मायबाप कोणताच धर्म या ठिकाणी हे शिकवत नाही. आणि वारकरी संप्रदायाचा तर नादच करायचा नाही. सकळांशी येथे कलियुगी उद्धार. इथे जाती पाती धर्म पंथ वारकरी संप्रदायानं कधीही मांडली नाही. मायबापा खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी भावे, सुखा मिळा. ही उदात्त संकल्पना माझ्या ज्ञानोबरायांनी 12व्या शतकात मांडली. ऐका. शरण जा उदारा पांडुरंगा. साधकानं विचारलं तुकोबराया तुम्ही परत परत सांगता देवाचं भजन करा, देवाला शरणागत जा, देवाची शरणागती पत करा. काय गरज आहे? माझ्याकडे शरीर चांगलं आहे, माझ्याकडे धन भरपूर आहे. तुकोबराया सांगता वेड्या, ज्या धनावर ज्या देहावर तुला गर्व अभिमान अहंकार ताठा आहे तो देह तुझा नाही, ते धन तुझं नाही. मग कोणाचं आहे महाराज? देह हे काळाचे धना
देह हे काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे. देह काळाचा आहे, धन कुबेराचं आहे. कुबेर रावणाचा सख्खा सावत्र भाऊ होता. सोन्याची लंका कुबेराची होती. हा रावण तिथे गेला, त्याच्या 2 मुस्काटात हाणल्या आणि त्याला हुसकावून लावलं. बडी तो कानपिळे. माय बापा हो, संपत्तीचा विचार केला तर रावणा इतकी प्रॉपर्टी संपत्ती कोणाच्या जवळ नाही. रावणाला 80,000 बायका होत्या, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू. म्हणजे आता जर रावण असता तर रावणाचे 15 आमदार विधानसभेत राहिले असते. इकडून अजितदादा, इकडून एकनाथ शिंदेमध्ये रावण 15 आमदार घेऊन बसला असता, चौथी आघाडी. 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती रावणा. काशाची, तांब्याची, दगडाची, बेटेबंदी, चिरेबंदी जाऊ द्या, 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची. रावणाच्या महालाची एक एक भिंत 3-3 हातात मावणार नाही अशी ओतीव सोन्याची भिंत होती रावणाची. ओतीव. आपला 2 BHK, 3 BHK, 1 BHK कोणत्याच बजेटला बसत नाही. आपलं जे अपार्टमेंट सिस्टीमचं घर आहे ना, त्याची मधली भिंत 4 इंचाची आहे. इकडून गंगूमाईनं खिळा ठोकला की सकुमाईच्या किचन मध्ये निघतो. सकुमाईनं तेलाची किटली टांगली, गंगूमाईनं खिळा काढला, तेल सांडून गेलं, अशी परिस्थिती. 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती रावणाची. पण महाराज म्हणता, सांगा ते कवडी गेली नाही. धन मिळून या कोटी, सवे नयरे लंगोटी. पाणी खाशील उदंड, शेवटी जाशी सुकल्या तोंड. पलंग न्याहल्या सुपती, शेवटी गोवऱ्या संगाती. कितीही पैसा कमवला तुम्ही तर गावाची चपाती खाणार आहे ना. नाही महाराज, आमच्या गावात एवढा श्रीमंत माणूस आहे, तो वर्णात 500ची नोट बुडून खातो. अजिबात नाही. सुन बाबा दुनिया में मौजूदी है, सुन बाबा, सुन बाबा दुनिया में मौजूदी है, सुन बाबा, सुन
सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है, सुनो बाबा दुनिया में. फार गोड म्हटलं तुम्ही, फार सुंदर. रावण त्याच्यामुळे तर गेला, मौज बुरी है. रावण कशामुळे संपला? जाऊ द्या. रावण कोणामुळे संपला तेवढं सांगा, आपण पुढे चालले जाऊ. रावणाचा सत्यानाश कोणामुळे झाला? मावशी, कोणामुळे झाला? रावणाचं वाटोळ कोणामुळे झालं? वाटोळ सीतेमुळे? काही संबंध नाही सीतामाईचा. रावणाचा सत्यानाश त्याच्या बहिणीमुळे झाला. आता माझ्या बहिणींनाही सांगतो आणि भावांनाही सांगतो. जाईन सरळ. रावणाची बहीण कोण? सुपर्णखा. शूर्पणखा. तिचे नख मोठे मोठे होते. हे नख वाढवण्याची फॅशन तिने आणलेली आहे. तेव्हापासून त्याच्या ते नख वाढत नव्हते, नख मोठे होते म्हणून शूर्पणखा होते तिचे नाव. माझ्या बहिणींना सांगतो, धर्मशास्त्रकार असं सांगतात, बहिणीने भावाच्या घरी जास्त दिवस राहू नये आणि भावाने सुद्धा बहिणीच्या घरी जास्त दिवस राहू नये. दोघींचे पुरावे देऊन पुढे झालो आपण. एक बहीण भावाच्या घरी राहिली, भावाचा सत्यानाश केला, तिचं नाव शूर्पणखा. रावणाला सीता माहित होती गो. ही गेली ना शिकून, हिनं सांगितलं की त्याची बायको इतकी सुंदर आहे, तुझी मंडोदरी तर दाशी शोभते. कारण तिला रावणाचा काय म्हणतात त्याला मराठीत वीक पॉइंट माहिती होता. तिला माहिती होतं रावणाचा स्वभाव काय. तिनं सांगितलं, रावणा, रामाची बायको इतकी सुंदर आहे. रावण म्हणला असेल, काही घेणदेण नाही मला, दे सोडून विषय. तिने पुन्हा रिपीट केला विषय. ती म्हणली, मी असं नाही म्हणत माझं नाक कान कापलं म्हणून बदला घे, पण एकदा तुला तिला पाहायला काय हरकत आहे? एकदा तिला बघायला काय हरकत आहे? आणि एकदा पाहायला काय हरकत आहे? ते चांगले चांगले बळी पडतात. रावण तिथे बळी पडला. बहीण भावाच्या घरी जास्त दिवस राहिली, भावाचा सत्यानाश केला. आणि एक भाऊ बहिणीच्या घरी राहिला, तिचे पोरं बिघडवून टाकले. महाभारतामध्ये हा शकुनी बहिणीच्या घरी राहिला आणि तिच्याच पोरांना जुगार खेळायला शिकवलं त्याने. म्हणून भावाने बहिणीकडे जास्त राहू नये, बहिणीने भावाकडे जास्त दिवस राहू नये, हे शास्त्र वचन आहे. विठाला धन कुबेराचं आहे. कुबेर रावणाचा भाऊ होता. सांगा ते कवडे गेले नाही. देह हे काळाचे, देहावर काळ टपलेला आहे. घडी घडी काळ अजून किती आहे. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका. देह जाणार जाणार त्याचे काळोबा खाणार. देहावरती काळ, जसं उंदरावरती मांजर टपलेले. उंदीर जात होता घरात पंख्याची वायर धरून. उंदिराचे दोघं हात सटकले, उंदीर खाली येऊन पडला. खाली टेबल होता, टेबलवरती मग्गा होता आणि मग्ग्यात बिना पाण्याची अर्धी होती. उंदीर त्याच्यात पडला आणि फुल चार्जिंग झाला. बताओ बिल्ली काय. नाका तोंडात गेली, ते फुल चार्जिंग झालं. त्याने काठ पकडले आणि टाचा उंच केल्या. समोरच मांजर बसली होती. मांजर श्लोक म्हणत होती, वदनी कवड घेता नाम घ्या श्रीहरीचे. हा मांजरला म्हणे, बिल्ली बिल्ली मेरी बीवी. मांजर म्हणली, बाई ग, याचा का व्हॅलेंटाईन डे आज आला? व्हॅलेंटाईन डे, मदर डे, फादर डे, वुमन डे, रोज डे, साडी डे, जाऊ द्या लय ते 4-5 अजून पुढे. पण ते असं नाही ना सांगण्यासारखं, सगळे पाठ आहे माझे. ते व्हॅलेंटाईन डे या देशात साजरा करायची गरजच नाही. इथे प्रत्येक दिवस हा प्रेमाचा आहे. मदर डे, फादर डे आम्हाला साजरे करायची गरजच नाही. कारण आमचा सगळा प्रत्येक दिवस आमच्या आईमुळे त्या ठिकाणी सुरुवात होतो. आमचा प्रत्येक दिवस आमच्या बापामुळे सुखाचा होतो. त्याच्यामुळे आम्हाला वेगळा मदर डे, फादर डे साजरा करायची गरजच नाही. प्रेम व्यक्त करायला विशिष्ट दिवसाची गरज नसते. माय लेकरावरती प्रेम करते. माय असं कधी तोलून मापून प्रेम करते का? माझा तुझ्यात इतका जीव आहे इतकं प्रेम करते? कधीच नाही. त्याच्यामुळे आम्हाला व्हॅलेंटाईन डे साजरा करायची गरजच नाही. प्रेम जरूर करा, देवावर करा, देशावर करा किंवा धर्मावरती करा. देवावरती प्रेम केलं मीराबाईंनी. लोग कहे मीरा हो गई बावरी, पिता कहे कुल नासी.
मीराबाईने भगवंतावरती प्रेम केलं. शहीद आजम भगतसिंग यांनी आपल्या देशावरती प्रेम केलं. 22 वर्षाचा तरुण आहे, फासावरती जातोय. काय भावना असतील. माय भेटायला येते 3 दिवसाच्या अगोदर माझ्या भगतला फासावर दिला जाणार आहे. भगतसिंगांची मातोश्री 3 दिवस आधी भेटायला गेले लाहोर जेलमध्ये. तेव्हा लाहोर इकडेच होतं भारतामध्ये. मायनं पाहिलं 22 वर्षाच्या पुराच्या हातापायात बेड्या आहेत, मायच्या डोळ्याला धारा लागल्या. ती आई ना शेवटी. भगतसिंगांनी सांगितलं, माँ तेरे आंखों में आंसू इसके पहले कि मैं टूट जाऊं आंखों से आंसू पोंछ दे. तुझे तो नाज होना चाहिए अपने कोक पर कि तूने मुझ जैसे शहीद को जन्म दिया है. मनी धीर धरी जननी भेटेन 9 महिन्यांनी. काळजी करू. भगतसिंग म्हटले होते, मी पुन्हा येईन देशाचं रक्षण करायला. मी पुन्हा जन्म घेईन, मी पुन्हा येईन, मी परत येईल. कशासाठी? भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी. मायबाप. भगतसिंगांना राष्ट्रावरती प्रेम केलं. धर्मवीर शंभूराजांनी या धर्मावरती प्रेम केलं. शंभूराजे 2 वर्षाचे असताना आई गेली त्यांची, सईबाई साहेब. 10 नोव्हेंबर 1659 वार शुक्रवार या दिवशी अफजल खान मारला. त्याच्या आधी 2.25 महिन्या अगोदर शंभूराजांच्या मातोश्री सईबाईंचं निधन झालं होतं. सईबाई गेल्या महाराज 2 वर्षाचे होते. 5 वर्षाचे असताना शंभूराजे मनसबदार बनलेत. 9 वर्षाचे असताना बापाच्या मागे घोड्यावरती बसून लाल महाल ते लाल किल्ला एवढा प्रवास घोड्यावरती त्यांनी साजरा केला. महाराज 14 वर्षाचे असताना 14 भाषा आत्मसात केले. शंभूराजे 32 वर्षाचे असताना 128 लढाया लढले. त्याच्यातली एकही लढाई हारले नाही, याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. तत्कालीन इंग्रज प्रवासी लिहितो, तो म्हणतो, जर शंभूराजे अजून 10 वर्ष जगले असते तर भारताचा इतिहास आणि भूगोल दोघी वेगळे राहिले असते. धर्मावरती प्रेम केलं. 40 दिवस हाल करून शंभूराजे. सध्या बलिदान मात चालू शंभूराजांचा. 1 फेब्रुवारीला अटक झाली 1689. तिथून पुढचे 40 दिवस या पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, नगर जिल्ह्यामध्ये बरेच तरुण मुलं 40 दिवस बलिदान मास पाळतात. शंभूराजांचं, तुम्ही तिकडे पुण्यामध्ये राहतात, ते तरुण मुलं दाढी करत नाही, जमिनीवर झोपतात, 1 टाइमच जेवण करतात, पायात चप्पल घालत नाही, गोडधोड खात नाही, हसी मजाक करत नाही. 40 दिवस एकदम सिरियसली राहतात. का? 40 दिवस शंभूराजांना ज्या यातना झाल्या त्याचं स्मरण म्हणून बलिदान दिवस पाळला जातो. शंभूराजे 40 दिवस हाल करून महाराजांना मारण्यात आलं. या दोघं बापलेकांचे आपल्यावरती उपकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी कसं जगावं हे शिकवलं आणि शंभूराजाने या स्वराज्यासाठी कसं मरावं हे आम्हाला समजावून सांगितलं. प्रेम जरूर करा, देवावरती करा, देशावरती करा, धर्मावरती करा. शिवाजी महाराजांसाठी नाही, तर औरंगजेबाला शंभूराजांसाठी महाराष्ट्रात यावं लागलं. बरहामपूर लुटलं, त्याने डोक्यावरची पगडी काढून फेकून दिली होती मुघलांची. तो म्हणला, जोपर्यंत संभाजी महाराजांना पकडत नाही तोपर्यंत डोक्यावरती मुघलांची पगडी नाही ठेवणार. पण तिथे बी घात झाला, तिथे बी आपले फुटले. आपले कधी फुटतील आणि किती फुटतील गॅरंटीच नाही. घात झाला, महाराज पकडले गेले. नाही का? प्रेम जरूर करा, देवावर करा, देशावर करा, धर्मावर करा, समाजावरती करा. नाहीच काही तर निदान स्वतःवर तरी प्रेम करा. ज्याला स्वतःवर प्रेम करता येत नाही तो जगावर प्रेम करू शकत नाही. मी अनमोल आहे, मी अमृतस्य पुत्र, हा मी अमृताचा पुत्र. स्वामी विवेकानंद म्हणायचे. भगवान म्हणतात तुम्ही वेगळे नाही. मम वांश जीव लोकी जीवभूत, तुम्ही माझे आहात. अहम ब्रह्मास्मी, मी परमात्म्याचा, मी ब्रह्मदेवाचा, मी ब्रह्म्याचा अंश आहे. मी वेगळा नाही आहे. तुम्ही सुद्धा, आपण सगळी एकच आहेत. माय बापा हो, भगवंताचे अंश आपण. म्हणून प्रेम देवावर, देशावर किंवा धर्मावरती करा. कारण हा देह जाणार आहे. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, त्याशी काळोबा खाईल. शरीराची वा शरीराची
शरीराची होय माती, कोणी न येते सांगाती, कोणीच नाही. अंतकाळी मी परदेशी. शेवटी एकट्यालाच पडायचं स्मशानामध्ये. स्मशानाची तुम्हाला किती भीती वाटली तरी शेवटी स्मशानात जायचंय. वाकड्या तिकड्या लाकडांचा तुम्हाला किती तिटकारा वाटला तरी आपली शेवटची महापूजा त्याच्यातच होणार आहे. मृत्यू या शब्दाबद्दल तुम्हाला किती भीती वाटत असली तरी तो तुमच्या माझ्या जीवनात अटळ आहे. म्हणून देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. मग देणारा कोण, नेणारा कोण? तिसरे चरण. देता देव विका, देता देव विका, देता देव देता देवविता नेता नेवविता, तेथे याचे सत्ता काय आहे. देणाराही तोच आहे, नेणाराही तोच आहे. पटकन उत्तर द्या. रावणाला लंका कोणी दिली? रावण भक्त कोणाचा? रावणाची लंका पेटवली कोणी? दिली कोणी? पेटवली कोणी? मग ज्याला देता येत त्याला पेटवता येतं की नाही? देव आपल्याला पैसे संपत्ती देतो, त्याला वर्गणी देत नाही का? दणका दिल्याशिवाय राहत नाही. देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. काही करू नका, लेकरांवरती संस्कार घाला. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला. जिजाऊंनी पोटात राजा बनवला, सध्या पेटीत राजे जन्माला येत आहेत. आणि लोक गाड्यांवरती येतात, राजे पुन्हा जन्माला या. मी म्हटलं त्या भानगडीत पडूच नका. तुम्ही 16व्या शतकात जन्म घेतला तेव्हा तुम्हाला पदर टाकून पाजणाऱ्या आई साहेब होत्या. सध्या पदरच राहिला नाही. आता नका घेऊ, मी तुमच्या लेखासारखं आहे. तुम्ही आता जन्मच घेऊ नका महाराज. तुम्ही जर जन्म घेतला लोक तुम्हाला प्रचाराला घेऊन जातील, त्याच्यामुळे तुम्ही येऊच नका. काय संस्कार दिले आऊसाहेबांनी महाराजांना. 4 वर्षाचे शिवाजी महाराज असताना बंगरोडला गेले, ताई साहेबांच्या सोबत शहाजीराजांनी बोलवलं होतं. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी तिथे होते.
शहाजीराजे मोगलांच्या दरबारात असल्या कारणामुळे दरबारामध्ये संध्याकाळी नृत्याचा कार्यक्रम असायचा. व्यंकोजी महाराजांना घेऊन गेले. म्हणले शिवबा, आबासाहेबांच्या दरबारात काय चाललं, चालतो का पाहायला? शिवाजी महाराजांना घेऊन गेले. पडद्याच्या आडून दोघं पाहत होते. नृत्य चालू होतं. नर्तिका नृत्य करत होती. जिजाबाई साहेबांनी दासीला विचारलं, शिवबा कुठे आहे? ती वरमली, घाबरली. आई साहेब, शिवबा कुठे आहे? ती म्हणली, आऊ साहेब, लेकर दरबारामध्ये जाऊन पडद्याआडून नर्तकीचं नृत्य पाहत आहे. आई साहेब रागानं गेल्यात. महाराजांचा हात धरून त्यांना फरफटत आणलं. ताड 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 ताडण केलं. महाराज रडायला लागले. व्यंकोजीची आई आली. तिने सांगितलं, ताई साहेब बस करा. राणी साहेब, नाच गाणं राजाच्या लेकरांनी नाही ऐकायचं तर मग कोणी ऐकायचं? जिजाबाईंनी हात जोडले, सांगितलं, बाई, माझ्यापेक्षा लहान असले तर तुझ्या पाया पडते. मला माझ्या लेकाला बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा बनवायचा आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. आऊ साहेबांनी महाराजांच्या जीवनामध्ये असं काही अमूलाग्र बदल घडवून आणला. माय बापू, वयाच्या 15व्या वर्षी आता तलवार दिली. 29व्या वर्षी अफजल खान फाडला. 35व्या वर्षी महाराज दिल्लीला गेले. बायको मेल्यानंतर बायकोचे थडगे बांधणारे भरपूर झालेत. पण जिवंतपणे आईला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं त्यांचं नाव आहे राजा शिवछत्रपती. धन्य जिजाऊची, धन्य जिजाऊची, छत्रपती केले धर्माचे रक्षण, भगवे लाविले ह्या मायलेकांचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत माय बापा. बस त्यांचं स्मरण असावं. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला देह. काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय विठ्ठल बार कुमार. जय जय विठोबा, जय जय विठोबा, कुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव हरिनाथ भावे ज्ञानेश्वर सती मुक्ता जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज, भोलेनाथ आलिया संसार उठावी करा शरणागत पांडुरंग देगा जळदा मनुष्याचं काय तगाई निमित्तानं केलं मनुष्याच्या काय आहे. ठळक बातम्या संपल्या. तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी देवा सव्या टिपाळतो सिधे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय. आतापर्यंत जे बोललो माय बापू, इथून पुढे जे बोलेल ते माझ्यापेक्षा ज्या लहान वयानं माझ्या लेकींसारख्या त्यांच्यासाठी बोलेल. 5 मिनिटं बोलतो आणि थांबतो. तुम्ही जन्माला आला ना दीदी, घरामध्ये सगळ्यांचे चेहरे पडले होते. घरात सुतकी वातावरण झालं होतं. मुलगी जन्माला आली की अजूनही काही घरात सुतकी वातावरण होतं. आजीचा, आत्याचा, मामीचा, मावशीचा, काकूचा सगळ्यांचे चेहरे पडले. इव्हन जिने 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटात वागवलं ती शुद्धीला डॉक्टरने विचारलं, डॉक्टर साहेब काय झालं हो मला? डॉक्टरने सांगितलं, ताई सुंदर अशा मुलीला जन्माला घातलं. मुलगी म्हटल्याबरोबर माईचा चेहरा खरकन उतरतो.
पैदा हुई घर में मेरे मातम सा छाया था, पापा मेरे खुश थे मुझे माँ ने बताया था. सगळे नाराज होते, फक्त बाप खुश होता. तुमचे सगळे लाड तुमचा बाप पुरवतो. तुमचं शिक्षण, तुमच्या आवडी निवडी, कपडे, सगळ्या गोष्टी बाप त्या ठिकाणी पुरवतो. बाप लेकीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. बाप जीवाचं रान करतो. बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप मशाल आहे. लेकरांसाठी लढणारी तलवार म्हणजे बाप, संकट आले तोलून धरणार ढाल म्हणजे बाप, आणि मशाल स्वतः जडते, दुसऱ्याला उजेड देते. तसे तुमच्या माझ्यासाठी संसाराचे चटके ज्याने आयुष्यभर सहन केले त्याचं नाव आहे बाप. माझ्या तरुण भावांना सांगू इच्छितो, महिन्यातून एक दिवस आपला बाप जिथे काम करतो तिथे एकदा भेट देत चला. शेतकरी असेल, शेतमजूर असेल, नोकरीदार असेल, व्यापारी असेल, व्यावसायिक असेल, दुकानदार असेल, ज्या क्षेत्रात बाप करत असेल त्या क्षेत्रात महिन्यातून एक दिवस फक्त बाप जिथे काम करतो तिथे भेट देत चला. बऱ्याच लेकरांचे वडील मार्केट यार्डमध्ये 100 किलोचं पोतं पाठीवरती उचलतात. अंगातून घामाच्या धारा निघतात, पाठीवर 100 किलोचं पोतं आहे. बापाची ही अवस्था पाहिल्यावर मला नाही वाटत पोरग कॉलेजचा 1 तास सुद्धा त्या ठिकाणी मिस करेल. माझी फी भरण्यासाठी, माझा घरातला चूल पेटण्यासाठी माझा बाप काय खस्ता खातो याची जाणीव लेकरांना होईल. मुलगी कॉलेजला गेली, 11वीला गेली, पहिल्यांदा कॉलेजला गेली, 4-5 दिवस झाले घरी आली. माईनं विचारलं, बाळा कसं आहे तुझं कॉलेज, कसं आहे मैत्रिणी, कॅम्पस कसं आहे, शिक्षक कसे आहे. पोरीने सांगितलं, आई खूप चांगलं आहे, खूप मस्त आहे, आपल्या शाळेपेक्षा खूप मोठी शाळा आहे, कॅम्पस मोठं आहे, ग्राउंड मोठं आहे, मैत्रिणी चांगल्या आहेत, माझे शिक्षक चांगले आहेत, शाळा कॉलेज खूप चांगलं आहे, बेंच चांगले आहेत. पण आई, माझ्या जेवढ्या मैत्रिणी त्या प्रत्येकीच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे का, मी एकटी वर्गामध्ये माझ्या हातात मोबाईल नाही. माईने सांगितलं, बाळा मोबाईल नको, मोबाईलमुळे आता नको नको ते ऐकायला मिळतं, नको बाळा. आपल्या घरात सगळे मिळून एकच मोबाईल. यावर्षी पाऊस जास्त पडला, ओला दुष्काळ झाला, पिकलं नाही, त्याच्यात कापसाला भाव नाही, इकडून तिकडून भाव होते, तिकडे मग त्याचं ते लढाई सुरू झाली, त्याच्यामुळे ते भाव अजून पडले. बेटा तुझ्या वडिलांचा मोबाईल फुटला, 8 दिवस झाले रबर गुंडाळून तुझा बाप मोबाईल वापरतो ग, आणि कशाला मोबाईल पाहिजे तुला. पोरगी म्हणली, ठीक आहे नंतर घेऊ आपण, नसला तरी काही हरकत नाही. बापानं भिंतीच्या आडून ऐकलं. सोसायटी भरायला जाणारा बाप व्याजानं काढलेले पैसे घेऊन सोसायटी भरायला बाप जात होता. पोरीचे शब्द कानावर पडले. बाप मोबाईलच्या दुकानात गेला, दुकानदाराकडून 10,000चा मोबाईल आणला आणि पोरीला सांगितलं, बेटा सगळ्या मैत्रिणींच्या हातात आहे ना, तू सुद्धा मोबाईल घे. इतका जीव तुमच्यात फक्त तुमच्या बापाचा आहे. तुमचं लग्न ठरल्यापासून तुमचं लग्न लागेपर्यंत बापाची अर्धी भाकर कमी होते. तुमचं लग्न ठरल्यापासून तुमचं लग्न लागेपर्यंत बापाची रात्रीची झोप उडून गेलेली असते. तुमच्या लग्नात तुमचा बाप सगळ्यांच्या पाया पडला. तुमच्या लग्नात सगळे लोक पोट भरून जेवतात, पण एक माणूस दिवसभर उपवासी असतो आणि तो आहे तुमचा बाप. त्याची आई गेली तो रडला नाही, बाप गेला तो रडला नाही, संकट आले तो रडला नाही, पण लेकीला निरोप देताना मात्र बाप मंडपात, लग्नाच्या मंडपात कुठल्या तरी बांबूला मान टेकून लहान लेकरासारखा रडला. तुमचा सगळा जीव तुमचा बाप लावतो, तुमची सगळी काळजी तुमचा बाप घेतो. 20 वर्ष तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतो. मग 18 वर्षानंतर बापाच्या विरोधात घरातून निघून जाताना त्या लेकीला लाज वाटायला नको की नाही. बापाचं घर म्हणजे धर्मशाळा आहे का? 18 वर्ष राहायचं, सगळ्या सुविधा इकडच्या घ्यायच्या आणि मग बापाच्या नाकावर टिचून बापाला संसारातून उठून निघून जायचं. कोण म्हणतं माणूस मेल्यानंतर माणसाला जाडतात? लेकरं जेव्हा बापाच्या विरोधात जातात तेव्हा तो बाप रोज जडतो, रोज जडतो. रस्त्यानं चालणारा जर बाप जात असला तर लोक सांगतात त्याचा पोरगा दारू पितो. तो बाप त्या दिवशी बिना चितेचा जडतो. नका माळकरी हो, नका टाळकरी हो, नका कीर्तन ऐकू, नका मंदिरात जाऊ, नका देवदेव करू, नका परमार्थ करू. आयुष्यभर आपल्या मायबापाच्या डोळ्यातून आपल्यामुळे अश्रू येणार नाही एवढी जरी काळजी घेतली तरी परमार्थ फलद्रूप झाला आपला. तुका म्हणे माय बाप अनावघे देवाचे स्वरूप. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. म्हणून तुकोबाराय सांगता, तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी. हे नाशिवंत आहे. देवा सवे आटी पडतोसी.
देवासारखा बाप आहे, देवासारखी आई आहे, देवासारखे संत आहे, यांच्या सोबत यांच्या विरोधात जाऊन त्यांच्या विरोधात वागणं तुकोबराय सांगता हे चुकीचं आहे. का? देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कलर लेखा